कर्मवीर पतसंस्थेने अल्पावधीत केलेली नेत्रदीपक प्रगती ही आर्थिक क्षेत्रात इतरांनी आदर्श घ्यावी अशी आहे। कर्मवीर पतसंस्थेने सर्वच क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी केली आहे, त्यामुळे सभासदांचा चांगला विश्वास या संस्थेने प्राप्त केला आहे, हे संस्थेच्या प्रगतीवरून दिसते आहे। कर्मवीर पतसंस्थेने सहकारातील अनेक मान्यवरांची शाबासकी मिळवली आहे, यावरूनच संस्थेच्या कार्याची माहिती होते, असे उद्गार महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी काढले। त्यांच्या हस्ते संस्थेच्या कागल येथील 63व्या शाखेचा उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। सुरुवातीला कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन श्री रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी केले। त्यांनी संस्था सभासदांना देत असलेल्या सेवा सुविधांची माहिती उपस्थित कागलवासियांना दिली। संस्था सेवा रूपाने कागलवासियांच्या पसंतीला उतरेल असा विश्वास त्यांनी आपल्या स्वागतामध्ये व्यक्त केला। संस्थेच्या ठेवी रुपये 1110 कोटी असून संस्थेने रुपये 805 कोटीचे कर्ज वितरण केले आहे। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना माननीय आमदार बीरकुमार पाटील यांनी संस्थेच्या कार्याचा गौरव करून संस्था एवढी मोठी असल्याचा खूप आनंद असून आता संस्थेने आपले कार्यक्षेत्र वाढवून कर्नाटकमध्ये आपला शाखा विस्तार करावा अशी भावना बोलून दाखवली। सभासदांना सातत्याने उच्चांकी लाभांश देणारी कर्मवीर पतसंस्था म्हणून संस्थेचा नावलौकिक आहे, असे त्यांनी सांगितले। कार्यक्रमात संस्थेचे संचालक ॲडव्होकेट SP मगदुम, डॉक्टर रमेश वसंतराव दबू, श्री OK चौगले, श्री वसंतराव मुळापण्णा नवले, डॉक्टर चेतन आद्यासाहेब पाटील, डॉक्टर SB पाटील, संचालिका भारती आप्पासाहेब चोपडे, मौ चंदन नरेंद्र केटकाळे, सौ श्री लालासो भाऊसो थोटे उपस्थित होते। आभार संस्थेचे वाईस चेअरमन डॉक्टर अशोक अण्णा सकळे यांनी मानले। सूत्रसंचालन संजय सासने यांनी केले।